श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा पुढे चालू करीत आहोत। याच्यामध्ये जे विषय आहेत ते असे आहेत: लिंगार्चन विधी, अंतर्गत महेश्वर स्वरूप, विविध उपचारांचे मार्फत लिंगपूजा विधान, लिंगाभिषेक, महिमा तथा अभिषेकाचे मंत्र। म्हणजे आजचा महत्त्वाचा फार विषय आहे। आपण शंकराच्या शिवलिंगाची पूजा करतो, तर त्या वस्तुस्थिती अशी आहे की शिवलिंग जे आहे जसं पाण्याला बुडबुडा येतो आणि त्या पाण्याच्या बुडबुड्यामध्ये आतमध्ये काय आहे व गुह्य, तशा प्रकारचा छंद आणि स्वर याच्यामधून हे महाज्योतिर्लिंग प्रगट झालं आणि त्याच्यामध्ये हे ब्रह्म, हे ज्योतिर्लिंग परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, हे परब्रह्मलिंग आहे। आणि या परब्रह्मलिंग जे आहे याच्यामध्ये परमात्मा महेश्वर म्हणजे भगवान शिव प्रगट झालेले दिसले। म्हणजे किती अद्भुत किती असे बघा की शेंगदाण्याच्या टरपालामध्ये आज शेंगदाणा दिसतो, तशा प्रकारच्या शिवलिंगामध्ये भगवान परमात्माचं दर्शन होतं हा सिद्धांत आहे। कारण हे शिवलिंग जे आहे ते छंद स्वर आणि अतिशय गुह्य अवस्थेत आहे। उपमा रहित, कुठलं प्रमाण रहित, कुठल्याही गोष्टीने त्याला सिद्ध करता येत नाही असे महाज्योतिर्लिंग पंचमुखी शिवलिंग, या ज्योतिर्लिंग जे आहे याच्यामध्ये शंकराचं दर्शन झालेलं आहे आणि त्या दृष्टीने हे पुढे लिहिलेलं आहे। शैलादी म्हणाले म्हणजे नंद म्हणजे सनत कुमारला, ऐका आता मी थोडक्यात ही क्रमवार लिंगार्चन विधीचा वर्णन करतो आहे, कारण विस्तार के साथ इसका वर्णन केले 100 वर्ष लागतील तरी ते पूर्ण होणार नाही।
या विधीपासून नियमपूर्वक विविध जल भस्म एवं मंत्रापासून स्नान करून पूजाचे स्थान पर प्रवेश करून 3 प्राणायाम करून त्रिनेत्र पंचमुख दशभुजवाला शुद्ध स्फटिक तुल्य वर्णवाले आणि सव्य आभूषाने अलंकृत त्याप्रमाणे विचित्र वस्त्रापासून विभूषित शिवाचे ध्यान केले पाहिजे. त्याच्या ह्या रूपाचे ध्यान करून दहान तथा प्लान आदी भूतशुद्धी क्रियापासून युक्त शैवी देहाला हृदयात स्थापित केले पाहिजे. परमेश्वर शिवाचे पूजन केले पाहिजे, हृदयामध्ये स्थापन केले पाहिजे. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिवलिंग जे आहे त्या हृदयात स्थापन कसं करायचं. तर कसं, आता आपण समजा आता भुईमुगाचा शेंगदाणा आपल्याला घ्यायचा आणि शेंगदाणा पाहिजे, पण भुईमुगात झाड लावलं की त्याला टरफल येणार, म्हणजे छंद आणि स्वर तयार होणार. ते तयार झाले का त्याच्यामध्ये मग जेवण शेंगदाणा तयार होणार. तशा प्रकारचं आपलं जे हृदय आहे, हे हृदय प्रतिछंद मान धनता स्वरापासून निर्माण झालेलं आहे. तर याची देवता शंकर भगवान आहे. प्रतिछंद आणि मान धन स्वर हे 36 अक्षरांचं आहे आणि या ठिकाणी 12 पाकळ्यांचं कमळ आहे हृदयामध्ये. तर या ठिकाणी हे जे कमळ आहे, हे कमळ उमलल्यानंतर या ठिकाणी भगवान शंकराला आपल्या हृदयात स्थापन केलं पाहिजे. मग हा भगवान शंकर, भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करून आहे का नाही, काय पुरावा आहे इथं लिहिलं त्याने. आपलं काय पुरावा आहे, पण आपलं जे संशोधन आहे ECG वेद छंदो कार्डिग्राम, म्हणजे व्होल्टेज नंबर ECGचा व्होल्टेज नंबर 4, हे भगवान शिवाचा अधिष्ठान असणारा व्होल्टेज आहे. तो जर आपल्याला आपल्या हृदयामध्ये समजा जर 10 mm आला तर भगवान शंकर आपल्या हृदयामध्ये 100% प्रतिष्ठित झालेले आहेत. 5 mm आलं तर 50% भगवान शंकर आपल्या हृदयात आलेले आहेत आणि 3 mm आलं तर 30%. आधी कोणी आलं तर कधी भगवान शंकर येतो, हृदयातून निघून जातो. आणि निगेटिव्ह आलं तर भगवान शंकर आपल्या शरीरामध्ये अजिबात प्राणप्रवेश झालेले नाही. हा सिद्धांत या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन ECG काढून तपासून पाहता येईल की भगवान शंकर आपल्या शरीरात खरंच वास्तव्य करतो का, त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो. कारण वासुदेवे संहृदये स्थिते, कलियुगामध्ये उपदेश करताना परमात्मा हृदयातच आला पाहिजे, सात्विक हृदयामध्ये, तेव्हा आपल्याला ज्ञान होणार. हो पाहुणं, तुमच्या घरात बघा दिवा लावला बरं का, आता काय काळजी नाही हा, निष्काळजी. अहो तो दिवा लावला पण घरात अंधार आहे, उजेड कुठे. पाहुणं म्हणला नाही ना वायरमन, हे घरात दिवा लावायचा उजेड पडेल, बाहेर पडणार नाही, त्याशिवाय ज्ञान होणार नाही का. हे घरात कुठे इचू काटा कुठे काय मडकी गाडगी काय असते ते दिसत नाहीत, देवघर कुठे हे समजत नाही. मग त्या वायरमनने पुन्हा बल्ब आपल्या घरात लावला, बटन दाबताच घरातल्या सगळ्या वस्तू दिसायला लागल्या. तशा प्रकारचं आपलं जे हृदय आहे त्याच्यावर जेव्हा भगवान परमात्मा शिव प्रगट होईन तेव्हा आपल्या जगाचं इत्थंभूत ज्ञान होईल. तसं होणार नाही, तसं जीवाला ज्ञान करता येत नाही. जीव, शिव आणि परमात्मा हे जेव्हा एकरूप होतील, ब्रह्मस्थितीत येतील, तेव्हा आपला परमेश्वर प्राप्ती होईल. आपण गुरु ब्रह्म म्हणतो, गुरु साक्ष म्हणून तस्मै श्री गुरुवे म्हणतो. परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे. परम ब्रह्म, ब्रह्म याचा अर्थ सर्वात श्रेष्ठ. ब्रह्मा इतकी श्रेष्ठ वस्तू जगात कुठे, कारण ती हा जन्म आहे, जन्मत नाही, मरत नाही, कुठून आली नाही, कुठे गेली नाही, हा परमेश्वर आहे. आता नारळ जर फोडून पाहिला तर त्याच्यात नरुटी दिसती, करंटी, पोकळ. तो वारडा कसा काय असा, गोलच का वारडा, चौकणी त्रिकोण का ना वारडा.
त्याचं कारण असं आहे की ते छंद आणि स्वर आहेत. त्या नारळाला छंद आणि स्वरांनी विशेष आकार दिला आहे, पण त्याच्या आत जे आहे परमब्रह्म, त्याच्यामुळं हे नारळाचे पोकळे जशी तशी कायम गोड राहिले. वंश परंपरेने अनंत कोटी वर्षापासून नारळाची नरवंटी पोकळी आहे ती तशीच आतापर्यंत आहे. तसं हा जो भगवंत परमात्मा आहे तो आपल्या हृदयामध्ये निर्गुण निराकार सगुण साकारामध्ये राहू शकतो. हृदयात दिवा, घरात दिवा लावला, लाईट लावली तर उजळ पडला. तसं परमात्मा आपल्या हृदयात जेव्हा येऊन वास्तव्य करीन तेव्हा आपलं खरं ज्ञान होईल. तसं ज्ञान होणार नाही. तर याच्यामध्ये द्वैत भक्ती म्हणजे अद्वैत सिद्धांत मानलेला आहे. देव आणि मानव एकच आहे. मानवाला देव स्वरूप प्राप्त झाला असो तर ईश्वर प्राप्ती होणार नाही, अशा दृष्टीने सिद्धांत तिथं मानलेला आहे. तो आपण पाहणार आहोत. भुईमुगाच्या शेंगाला टर्पल येतं आणि ते टर्पल आलं की त्याला आडवे धागे असतात रात्री आणि दिवसारखे. म्हणजे ते छंद आणि स्वराने ते कवच तयार होतं आणि त्याच्या शेंगणा तयार होतो, येऊन राहतो. तशा प्रकार जो निर्गुण निराकार जो परमात्मा आहे, परमब्रह्म आहे, ते आपल्या हृदयामध्ये जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये छंद आणि स्वर बरोबर उमटले तरच हृदयात परमात्मा येईल, हा इथे मोठा सिद्धांत आहे. वेदांताच्या सिद्धांताप्रमाणे जर आपण पाहिलं तर ब्रज छंद मानधनचा स्वर 4 नंबर व्होल्टेज आपल्या हृदयात आहे. ते भगवान शंकराचं व्होल्टेज आहे. मग जर समजा व्होल्टेज नंबर 4 10 mm आला तर इथलं जे कवच आहे शिवलिंगाचं ते बरोबर आहे. आणि त्या शिवलिंगामध्ये भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये व्यवस्थित आलेला आहे. आपल्याला काय काळजी करायचं कारण नाही. आपल्याला उत्तम भूत ज्ञान होणार. मग जर 5 mm आलं तर ते कवच 5 mm आहे आणि शंकर भगवान सुद्धा 50% आत दिसतोय, अर्धा पूर्ण दिसत नाही. काय का लोकांना दर्शन शिवायचं होतं, पण कोणी होतं महाराज तेव्हा शिव दिसला ना तर अर्धा दिसला, आम्हाला पूर्ण दिसलाच नाही. याचं कारण आपल्या शरीरात जे कवच पाहिजे ते कवच तयार झालेलं नाही. आणि हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही मशीनमध्ये जाऊन डॉक्टरकडे जाऊन तुमचं हृदय तपासा, कार्डिओग्राम तपासून घ्या. व्होल्टेज नंबर 4 6 mm 60%, 10 mm 100%, 3 mm 30%, असा भगवान परमात्माचा अवतार आपल्या हृदयामध्ये उतरतो. भगवान शिवाचा, भगवान महेश्वराचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अजूनपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नाही, पण आपल्या 1860 सालापासून जे संशोधन आपण करतो, कोट्यावधी लोकांना आपण साक्षराचा मार्ग दाखवला आहे, तो अशा पद्धतीचा आहे. फळं खाणे, दूध पिणे, सोमरस पिऊन राहणे, शरीर शुद्ध ठेवणे, यामुळे सगळं घडतं पुढं. अशा प्रकारे देहशुद्धी करून क्रमशः मूलमंत्र तसा प्रणवयुक्त अवरादी पंच महामंत्राशयुक्त सर्व अंगाचा न्यास करणे. हृदयनमा भूर्भुवः स्वः महाजनातपा म्हणतो. न्यास करणे स्थापन करणे. देवदेवता आपल्या शरीरावर, हातावर, बोटावर, नाकावर, कानावर, डोळ्यावर स्थापन करणे. परम कल्याणप्रद या नमः शिवाय मंत्रामध्ये समस्त वेदाचा मंत्र सूक्ष्म रूपात विद्यमान राहतात. ज्या प्रकारे वटाचे बीजात विशाल वटवृक्ष भाव उपस्थित राहतो आहे, त्याचप्रमाणे या पवित्र या महत्युक्त सूत्रात महान ब्रह्म सूक्ष्म रूपाने साक्षात विराजमान आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा मानला की हे सूक्ष्म शरीरामध्ये देव राहतात. परमेश्वर प्राप्ती ही भाजीपाला नाही. 10 रुपये गांजावर
हे काय देवाचे लक्षण नाहीत. शुद्ध शरीर पाहिजे सांगितलं पाहिजे. भगवान शंकर प्राप्त होण्याकरता शरीर शुद्धी पाहिजे, मंत्रविधी पाहिजे, भस्म स्नान पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला शंकर प्रसन्न होणार नाहीत. आणि देव प्रसन्न तर सगळं आलं ना तुमच्याकडं. समजा आता एक राजा आहे आणि त्या राजाचं खूप सैन्य आहे, घोडदळ, पायदळ, हातदळ, विमानदळ आणि पाणबुड्या वगैरे सगळं सैन्य त्याच्याकडे आहे. आणि तो राजा तुमच्या आसनापासून फार दूर उभा राहिलेला आहे. त्यावेळा त्या राजाचं सगळं सैन्याचा अधिकार आपल्या असणार नाहीत. पण तो राजा जेव्हा आपण निर्माण केलेल्या आसनावर बसन तेव्हा संपूर्ण सैन्य पार करण्याकरता चौक उभं राहतो. तशा प्रकारे या ठिकाणी गुह्य विद्या सांगितलेली आहे. जे ब्रह्म आहे अति सूक्ष्मात सूक्ष्म, याचं ज्ञान होत नाही, अज्ञात अजन्म, ते आपल्या शरीरात विराजमान होत आहे, तो शिव. तर जेव्हा परमात्मा शिव आपल्या हृदयात प्रकट होईल, शरीर शुद्ध झाल्यावरच इथं चहा प्यावून मग देवाची नावं चालतात, खाल्ल्या पिल्ल्या देवाची नावं चालतात, इथं देहशुद्धी होत नाही. सकाळी उठल्याबरोबर सर्वक्रमाने आंघोळ केल्यानंतर, भस्म स्नान लावल्यानंतर, नंतर मंत्र विचार करून ओम नमः शिवाय मंत्र म्हटल्यानंतर, आणि त्याच्यानंतर मग आपण ध्यानात बसून आपल्या शरीरात परमात्मा शिवाचं ध्यान केलं पाहिजे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तर आपल्या शरीरात सूक्ष्म परब्रह्म आहे, त्याचं ध्यान करायचं. तेव्हा भगवान शिव प्रसन्न होणार. कारण भगवान शिव आपल्याला त्याचा आला मग आपल्या भोवती शंकराचं जेवढं सैन्य आहे, जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत, 9 दुर्गा आहेत, 52 शक्तिपीठ आहेत, 10 विद्या आहेत, हा गणपती आहे, कार्तिक स्वामी आहे, आणि सत्य वैकुंठ कैलास आहे, कुळदैवत आहे, सगळं काय आहे. आणि ही सगळी शक्ती आपल्याला तेव्हा प्राप्त होते तेव्हा आपण देव स्वरूपात येतो. तसं येऊ शकत नाही. मानवाला देव स्वरूपात आणण्याकरता त्याला शरीर शुद्धी हा पाहायचा महत्त्वाचा मुद्दा. तिथं काही वाकडे तिकडे खाऊन किंवा फुकून ईश्वर प्राप्ती होत नाही. हे सिद्धांत लिंग पुराणात सांगितलेलं आहे. पूजास्थानाला गंध त्याचप्रमाणे चंदनायुक्त करून जलाचे पाण्याचे मार्फत सेवित करून पाहिजे. पुन्हा सर्व पूजन द्रव्यांचा शालन तथा प्रोक्षण केले पाहिजे, शोधित केले पाहिजे. शालन तथा प्रोक्षण प्रवणासही किया जात आहे. प्रवणापासून करायचं. आता आपण या ठिकाणी जिथं आपलं आसन आहे त्या ठिकाणी आधी पाणी हातात घ्यायचं, ओम नमः शिवाय म्हणून पाणी शिंपडायचं. मग ते आसन शुद्ध झालं. मग त्या ठिकाणी गंध, नंतर काय आधी काय उपचार, सुगंधित पदार्थ, हे सगळं ते ठेवून मग ते भगवान शंकराची आराधना करायची. पुढं भगवंताची पाटावर मूर्ती आहे, तशीच आपल्या हृदयात पण आहे. अशा दृष्टीने सगळी साधना सांगितलेली आहे. कारण सर्वात उपासना जी करायची भगवंताची ती अशा द्वैतवाद. अद्वैतवाद, देव आणि मानव वेगळा, हे द्वैतवाद. आणि भगवंत परमात्मा आणि मानव हा एकच आहे, अद्वैतवाद. अद्वैत सिद्धांत असे प्रकार मानलेले आहेत. विशिष्ट अद्वैत म्हणजे ब्रह्मच, ब्रह्मशिवाय दुसरं काहीच नाही. हे जेव्हा आपलं ज्ञान होईल, ब्रह्म हे सर्वात श्रेष्ठ आहे, याच्यापेक्षा कुठला देव धर्म तुम्हाला श्रेष्ठ वाटण्याचं कारण नाही. सनातन विश्व धर्म जो आहे तो ब्रह्म हे प्रमुख मानतो आणि त्याच्यानंतर देव देवता मानतो.
त्याच्यानंतर पितृ मानतो, मग असे हे सगळं कार्य चालतं. तर आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परम ब्रह्म हे सत्य आहे. ब्रह्म सत्यम जग नित्यम मिथ्या असं म्हटल्याचं. ब्रह्म सत्यम जग नित्य नित्यम, जग येणे जाणे. ब्रह्म हालत नाही, स्थिर आहे, अचल आहे, ज्ञानातीत आहे. ज्ञानासंपे ज्ञानपण, जीवासंपे जीवापण, ध्यानासंपे ध्यानपण, तेव्हा कुठे परब्रह्म सकळ. ह्या तेव्हा परब्रह्म प्राप्त होतं, कारण निष्कंप ध्वनीच आहे ते ब्रह्म आहे. ज्या ध्वनी प्रमाणात होतो तो सबल ब्रह्म आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. परब्रह्म निष्कंप आहे, कंपन होत नाही, हालचाल नाही, काय नाही, निर्मळ शांती, ते परब्रह्म, तो शिव. ते शिव आपल्या शरीरात प्रगट झाल्यानंतर आपल्याला कुठलीही गोष्ट उणीव राहत नाही. इतके महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, तो आपण ग्रहण केला पाहिजे. सुगंध द्रव्य क्षालर म्हणजे पाणी शिंपणे, शुद्धीकरण करणे, सडा सारवण करणे, देवाला पवित्र करणे, रांगोळ्या काढणे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बाह्य उपचार आलेले आहेत. पण आंतर उपचार जो आहे तो शरीर शुद्धीचा आहे. तुम्ही सगळे बाह्य उपचार करताय, शरीर शुद्ध उपचार कोण करतो? चहा पिणे हे शंकराला चालत नाही. दूध पिणे हे शंकराला फक्त चालतं. अमृत पिणे, फळांचा रस पिणे, सोमरस पिणे भगवान शंकराला चालतं. इथं चहा पितोय, गुलाबजामुन खातोय, पेढे बर्फी खातोय, हे शंकराला चालत नाही. भगवान शंकर उसाचा रस पिऊन राहतात, फळ खातात, असं त्यांचा आहार आहे. परंतु अभ्यास करताना त्याचा विचार न करताना आणि ढोबळ मानाने आपण काहीतरी लिहून विचार करतो. सूक्ष्म विचार करा. नारळ घ्या, नारळ फोडा, हात बघा, नारळ गोल आहे, खोबरं आहे, आणि खोबऱ्याच्या असं जर मातून हळद बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी चैतन्य तेज दिसन, तेज विशेष प्रकारचं तेज दिसन. पण ते काय समजणार नाही, कारण ते ज्ञानाच्या, बुद्धीच्या, जीवाच्या आणि सगळ्याच्या पलीकडचं आहे, परे आहे. म्हणून हे ब्रह्म आहे. ते ब्रह्म आपल्या हृदयात प्रगट झाल्याशिवाय आपल्या शरीरातली सर्व इंद्रिय कार्य करू शकत नाहीत, सुखशांती मिळू शकत नाही. म्हणून आपण रुद्राक्ष माळा घालणे, शंकर ध्यान करणे, पूजा करणे हे बाह्य उपचार करतो. पण त्याच वेळेला आपलं शरीर जर शुद्ध असेल तर सगळ्या शरीरात उतरून जातं आणि फायदा होतो, लाभ होतो. याचा असा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवान शंकराची पूजा करताना मंत्र जपतात, ओम नमः शिवाय. कारण ओम नमः शिवाय मंत्र या ठिकाणी त्याने सांगला वेद, 6 18 पुराण, काय जगात जेवढं काय आहे त्याच्यापेक्षा ओम नमः शिवाय मंत्र श्रेष्ठ मानले गेला. आणि या ज्याप्रमाणे वडाचे बी असतं, त्या वडाच्या बियामध्ये सर्व वडाचा वृक्ष येतो. 2 राजपुत्र होते, त्यांना सांगितलं, जा तुम्हाला उद्या राजगादीवर बसवायचं आहे, तुमची परीक्षा घेणार आहे ते पंच. जा म्हणे, वडाची 100 झाडे तोडून आणा. दोन्ही पुत्र बाहेर पडले. एकाने गाड्या, लष्कर, सैन्य सगळं घेतलं आणि तो जंगलात गेला. दुसरा होता राजपुत्र, त्याने फक्त पायी हातात एक बारीक पिशवी घेऊन जंगलात गेला. आणि झालं, संध्याकाळ झाली. ह्या राजपुत्राने जवळजवळ 200-300 रणगाड्या एवढी लाकडं तोडून आणली वडाची आणि दिली ठेवून राजवाड्यात पुढं. हा दुसरा जो होता त्याने एक बारीक पिशवी आणली आणि ती आपल्या अडकून ठेवली, घराला झोपला. बस सकाळच्या वारी मीटिंग भरली सभासदांची, राज दरबार भरलेला आहे. या म्हणे, दोघं राजपुत्र आहोत, तुम्हाला आता राजे बनवणार आम्ही आहोत.
मग या, बोला तुम्ही काय आणलं? म्हणलं आम्ही हे 100 झाडं तोडून आणलेले आहेत आणि हे सगळे रथ बीज याच्यात सगळे भरून लाकडं आणून ठेवलेले आहेत, तेव्हा मीच खरा राजा होण्याची योग्यता आहे. ठीक आहे म्हणले, बसा शांत. बोला तू काय आणलं? म्हणले मी 100 फळं आणली, वडाची बी, आणि हे झाडं लावल्यानंतर प्रजेचे सुख शांती मिळेल आणि सर्वत्र उच्च विकास होईल आणि प्रदूषण हटन, राज्याचं कल्याण होईल, पाऊस पडन. हे झाडं तोडल्यानंतर पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडन, छाया निघून गेलेली आहे आणि असर कायम तोडल्यावर राज्य राहणार नाही, असे या मुलांनी त्या राजसभेमध्ये उत्तर दिलं. तेव्हा पंचांनी सांगितलं की तू जे झाडं तोडलेत त्यामुळं तू राज्य करण्याचा लायकीचा नाहीस, आणि ज्याने झाडं तोडली नाही फळं आणली, तू ब्रह्म आणलंस आणि जगाचं कल्याण योजना आणली, म्हणून तुला राज्य गाजव देतो आहे. अशा दृष्टीने इथं जे वडाचं झाड आहे अति सूक्ष्म, तशा प्रकारचं ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे, वडाचा वृक्ष जसा त्या बियामध्ये सामावलेला आहे, त्याचप्रमाणे सर्व जग, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, सर्व अनंत कोटी ब्रह्मांड सगळं का सूक्ष्म रूपाने या ओम नमः शिवाय मंत्रामध्ये आहे. आणि याची जेव्हा वाढ होईन तेव्हा याच्यातून जेव्हा सगळी बीजं बाहेर पडतील तेव्हा सगळ्या जगाचं कल्याण होऊन तुम्हाला पण भरपूर ज्ञान होईल. म्हणून ओम नमः शिवाय हा मंत्र वेद, शास्त्र, 4 वेद, 18 पुराण यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. मग आता तुम्ही म्हणतो गायत्री मंत्र 24 अक्षराचा. मग आता ओम नमः शिवाय असा मंत्र आपण 5 वेळा म्हणलो की ते 5 × 20, 4 5 × 25. मग त्याला ओम नमः शिवाय असं म्हणलं की 24 अक्षराच्या ध्वनीतच मारतो. म्हणजे ह्या अक्षरामधून गायत्री मंत्र, त्याला गायत्री छंद षडजा स्वर भगवान शंकराने ओम शोधून काढलेला आहे. गायत्री मंत्र आणि षडजा स्वर या मंत्राचं वैशिष्ट्य आहे. आणि ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे त्याचा जगदीश निषाद स्वर आहे, म्हणजे याच्यामध्ये 72 अक्षरांचा मंत्र आहे आणि याच्याशिवाय जग हलत नाही, पान हलत नाही. म्हणून हा सर्वात मोठा छंद जो आहे तो ओम नमः शिवाय मंत्रात आहे. त्याचा आपण जप केले पाहिजे, भक्ती केली पाहिजे मनापासून. देवाची पूजा करताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आलं पोरग लागलं रडायला, आलं कोणतरी फोन लागलं वाढायला लागलं, आसपास लोक त्रास द्यायला, त्यामुळे ती पूजा होत नाही. ज्याला भगवंताची पूजा करायची त्याने पहाटे 3 3:30ला उठलं पाहिजे. 4 ते 5 6 वाजेपर्यंत देवाची भक्ती केली पाहिजे, तेव्हा तुम्हाला रिद्धी सिद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल. तसं होत नाही, कारण सकाळी माणसांच्या भणभणीचं प्रदर्शन सुरू होतं. शंकर देवाला जाऊन बसलो पूजा करीत, कोणीतरी मोठ्या ओम नमः शिवाय, आपली शांतता भंगून जाते. कोणतरी पोरग रडतं, कोणतरी वाढतं, कोणतरी अंगात येतं, कोणतरी मोठ्यानं बोंबलतं. हे ज्या सगळ्या घटना आहेत हे मानवी प्रदूषण आहे. आणि हे मानवी प्रदूषण जोपर्यंत तुमच्या भोवती फिरत आहे तोपर्यंत मला भगवान शिवाचं जे खरं दर्शन आहे ते कधी होणार नाही. आणि शिवा दर्शन झाल्याशिवाय अंतिम पूर्ण सुख नाही. सनातन विश्व धर्माचं मूळ आहे ते परम ब्रह्म आहे, ज्याचा नाश होत नाही, जे कधी जन्माला येत नाही, ते स्थान सर्वात श्रेष्ठ आहे. आणि हे स्थान मिळवण्याकरता आपला गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक आणि त्याच्या पुढचे पुन्हा महाविष्णुलोक, महास्कंद लोक, महापार्वती लोक, महापंचसागरेश्वरी लोक, नंतर रुद्रलोक, मग त्याच्या पुढं सहस श्रीशहा पुरुषहा परमात्मा, आणि त्याच्या पुढं ब्रह्म,
अशी एवढ्या पायऱ्या आपल्या ओलांडून जावं लागणार आहेत, तेव्हा आपल्या पुढं खऱ्या परमेश्वराचं शिवाचं दर्शन होईल. तसं होत नाही. उठला का झाला शिव, उठला का लागला गप्पा मारायला, मी शंकर झालो, मी विष्णू झालो. अरे मग खातो काय तो, हा प्रश्न आहे ना. सोमरस पिणे, अमृत पिणे, सोमरस पिऊन आपण विराट लोकांपर्यंत जाऊ शकतो, गणेश ते विराटपर्यंत. आणि जेव्हा अमृत मिळेल तेव्हा आपण महाविष्णू, महास्कंद, महापार्वती, पंचमहासागरेश्वरी देवी पार्वती आणि रुद्रलोक इथपर्यंत पुढं जातो. तिथून पुढं मग आपल्याला ओम सहस शिरीषा पुरुषा सहसाक्षा सहस पार्वत्या दशांगुलम, मग त्याच्या पुढं ब्रह्म. असं हिंदू धर्माची क्रमरचना आहे, सनातन धर्माची. या पायऱ्या ज्या आहेत सगळ्या, ह्या वलांडीत 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 आपण जातो. तिथपर्यंत गेल्याशिवाय आपला सुख शांती समाधान मिळणार नाही. कुठल्या लोकात गेले, स्वर्गात गेले, कुठे गेले तरी तुम्हाला ब्रह्मस्थितीत जाणे मात्र मुद्दा आहे. त्याच्याकरता तुम्हाला सहज सोपा उपाय म्हणजे शरीर शुद्ध ठेवणे, फळांचा रस पिणे, एक टायमाला जेवण, एक टायमाला फळं खाणे, असं काय ते पुष्कळ झालं. सांगायचा मुद्दा असा आहे, तर हे जी पूजा अर्चा आहे भगवंताची, ती फार महत्त्वाची आहे, ती आपण पाळली पाहिजे. विवेकी पुरुषाला असं पाहिजे की यो प्रोक्षणी पात्र, अर्धपात्र, पद्मपात्र, त्याचप्रमाणे आज पण पात्राला पुष्कळ प्रकारे अनुक्रमे स्थापित केले पाहिजे आणि विविध विधीपूर्वक अंगुष्ठून करायला पाहिजे. पुन्हा सभी पात्र शुद्ध तथा शीतळ जल डाळले ठेवले पाहिजे. त्याला कुशापासून झाकून ठेवले पाहिजे. शुद्ध जलाचं प्रोक्षण केले पाहिजे. तत्पश्चात बुद्धिमान पुरुषाला त्या पात्रामध्ये भलीभांती पाहून विभिन्न द्रव्य प्रणवपूर्वक टाकले पाहिजे. पाद्यपात्रात उशीर तथा चंदन टाकले पाहिजे. जाती कंकोल कपूर शतावरी तथा तमालपूर चूर्ण बनवून उचित पात्रात आचमने पात्रात टाकले पाहिजे. चंदन कपूर तथा विविध प्रकारचे पुष्प सभी पात्रात टाकले पाहिजे. जी 5-7 पात्र आहेत पूजेची, त्या दृष्टीने या ठिकाणी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि ती पात्र फुलांनी चंद्राने टाकली पाहिजेत. शीतपात्र, पात्र, हे सगळे पात्र जे आहे त्याचा अभ्यास आहे. आणि तो केल्यानंतर असल्यानंतर आता आपण पात्र घेतो, ते तर बघा काय महत्त्वाचा मुद्दा सांगितला. ही पात्र कशाची पाहिजे? तांब्याची पाहिजेत. तांब आणि शंख, शंखाने पूजा शंकराला करीत नाही असं म्हणतात, पण तांब्या पाहिजे. तांब्याचं भांड, त्यांनी शंकराला पाणी घातलं पाहिजे, तर शंकर प्रसन्न होणार. आता तुमच्या हातात बाटली आणि डोकी फुटली, ह्या अशी बाटली घेऊन तुम्ही शंकराला पाणी घालताय, हे चालत नाही. भगवान शंकराने सुद्धा पूजा करताना सांगितलं की मला तांब्याच्या भांड्यातूनच पाणी घातलं पाहिजे. याचं कारण काय? तांब्याचं भांडं कशाला पाहिजे? दुसरी भांडी वापरण्यात चालत का? तर तांब्याचे भांडे शास्त्र असं आहे की अनुवंशिक जे दोष आहेत तुमच्या पूर्व पिढीचे आलेले, तुमचे किती जन्म झाले? 10 लाख. तुमचे आईबाप 10 लाख, तुमचे आजोबा 10 लाख, पंजोबा 10, 50 लाख एवढे संस्कार तुमच्या आलेले आहेत. आणि ते हटवण्याकरता फक्त भगवंतांनी तांब्याने पाणी घालायला सांगितलंय. तांब्याने पाणी घातल्यानंतर हे संस्कार नष्ट होतात, पाठीमागचे अनुवंशिक दोष. हा करायचाच महत्त्वाचा सिद्धांत आहे. जर तुम्ही बाटलीने पाणी घातलं, दुसऱ्या भांड्याने पाणी घातलं, फुटक्या तुटक्या डबड्यांनी,
तर भगवान शंकर तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही, एवढं कोप होणार, कोप शाप देणार शंकर. देव म्हणले मी चांदे भांड्यात पाणी पितो, सोन्याच्या भांड्यात जेवतो, आणि तुम्ही त्या खापराचं भांडं देव म्हण नाही चालत, मी खात नाही, चाललो सोडून. तशा दृष्टीत या ठिकाणी देवांचं जे सत्यशास्त्र आहे ते समजून घ्या. दररोज मी पाहतो बाटल्या घेऊन लोक पळतात, म्हणजे चांगले स्त्रिया पूजा करतात त्यांच्यावर तांब्याची भांडी आहेत, तांबे आणतात, पाणी आणून घालतात, तेव्हा शंकर त्यांना प्रसन्न झालेला आहे, पुरुषांना घरांना कल्याण झालेलं आहे त्यांचं. म्हणजे बाटलीने पाणी घालतात ना त्यांना अजूनही फायदा आला नाही, गुण आला नाही. कारण का शंकराची शक्ती आपल्याला मिळवायची ती त्यातून मिळत नाही. कारण तांब आणि लोखंड याच्यापासून रक्त बनतं, याला स्वर रक्ताचं नातं आहे. शिवशक्ती आणि आपलं रक्त याची नातंच वाढलेली आहेत. भगवान शंकराचं रक्त आपल्या शरीरामध्ये आहे. कशामुळं? तांब्याच्या भांड्याने पाणी घातल्यामुळं. म्हणजे रक्ताचं नातं भगवंताचं आपलं एकच त्यात ठरवायचं एवढं कारण आहे. तांब्याचं भांडं घातल्या, तांब्याचं भांडं आणि लोखंड, तांबा आणि लोखंड एकत्र आले पण वित्ताला तर रक्त बनतं. जसं भगवंत शंकरावर पिंडीवर आपण जेव्हा पाणी घालतो तांब्यामधून, तेव्हा त्या पाण्याचं रूपांतर एक विशिष्ट प्रकारचं शिवलिंगावर होतं, आणि ते पाणी आपण पिल्यानंतर आपलं जे रक्तात दोष आहेत ते नष्ट होतात, आनुवंशिक दोष संपतात. ह्या पूजेचं अत्यंत महत्त्व विज्ञानशास्त्र आहे. मग आपण शंकराला पाणी घातलं, आपलं खरंच हे गुण येतील का हे पिऊन आपण मोजून पाहू शकतो ना. 8-60 सालापासून आपण याचा प्रयोग करत आलो आहे. शंकराची तांब्याने पूजा करणारी माणसं त्यांच्या केशीची काढा, तो 10 mm भरला, 100% शिवशक्ती त्यांच्या शरीरात रक्त शुद्ध, आजार बरे. दुसऱ्याचं पाणी बाटलीने घातलं शिवशाळ ते 3%च mm, म्हणजे 70% रक्त दूषित, 30% रक्त शुद्ध. रक्ताचं नातं शंकर हे तुटलेलं आहे. आधी कोणी झाल्यानंतर काय ऐकायचे नाही, निगेटिव्ह 4 नंबर झाला की शंकराचा आपला संबंध तुटला. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही डॉक्टर गाठावू द्या, लगेच तुमचा इशी काढून बघा आपला शंकरावर संबंध आहे का नाही, रक्ताचं नातं बरोबर आहे का नाही भगवंताचं आपलं. कारण रक्त कशापासून तयार होतं? लोखंड आणि तांब. अरुणा लोहिणी ताम्र ताम्र ताम्रवज्रहा ताम्रधूम्रहा असं वेदात वर्णन केलं आहे. अरुणा लोहिणी, अरुणा लोहिणी म्हणजे तांबड्या रक्तात तांबड्या रंगाचं लोखंड तापलं तांबडं होतं. आणि ताम्र 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 पत्रा तांब म्हणजे लोखंड आणि तांब याच्यापासून रक्त तयार होतं. हा सिद्धांत वेदामध्ये मांडलेला आहे जगाच्या आरंभी, आणि तो सिद्धांत आता लोकांनी शोधून काढलेला आहे. हे रक्त सगळ्या शरीरात पसरतं. सरळ चाललं का ये बी रक्तगट, वर गेला का सुदर्शन चक्राचं वर रक्तगट, तेच खाल्लेलं का शिवलिंगाचं ये रक्तगट, आणि तेच वाकडं तिरकं गोल फिरलं का बी रक्तगट. म्हणजे सूर्य अग्निचक्र त्या पद्धतीने म्हणजे आपण संशोधन केलं, त्याच्यामध्ये हे सापडलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की भगवान शंकराचं आपलं नातं रक्ताचं नातं आहे. भगवान शंकरापासून आपण निर्माण झालेलो आहोत हे इथं सिद्ध होते, पण ते आपण टिकवीत नाही ना. तांब्याची भांडी घेऊन पूजा करीत नाहीत, बाटली पाकली तिकडे ती डबडी स्टील याने चालत नाही. कारण आपलं रक्त त्याचं नातं तुटून टाकतो आपण. भगवंताची पूजा करताना आपण भगवंताचं नातं तोडून टाकतो आणि आपलं कृत्रिम नातं जोडितो. जाऊ शंकरा तुझ्या बापान तुला देव मला मी काय याड आहे तुला प्रश्न व्हायला. मला भोळा म्हणत असला तर मी भोळा नाही, मी ज्ञानाचा गोळा हे लक्षात ठेव.
ज्ञानाचा गोळा आहे भगवान शंकर, ज्ञानाचा गोळा. त्याचे इतकं ज्ञान जगात कोणला नाही, त्याची इतकी शक्ती कोणला नाही. शंकराची पूजा कोणी केली? राम प्रभूने केली. अजून कोणी केली? भगवान श्रीकृष्णाने केली. अजून कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. म्हणून ते जाणते राजे देव अवतरित झाले. तुम्ही केली का पूजा? कधी शंकराचं मंदिर गेला होता का? न केल्यामुळं तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त झालं नाही, होणार पण नाही. जे शिवाची पूजा करते ते ऐश्वर्य संपन्न होते. कारण भगवान शिव जेव्हा आपल्या हृदयात येईल तेव्हा आपल्या सगळे रिद्धी सिद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल. तसं होणार नाही. आणि ते प्राप्त होण्याकरता तुम्हाला सोमरस प्यायला पाहिजेत. सोमरस म्हणजे उसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस, आमरस, हे सोमरसाचे प्रमुख धर्म. आणि त्याला जोडून गोडी येण्याकरता मोळाची मत पण सांगितलेले आहे. अशा प्रकारचे जवळजवळ सोमरसाचे हजारो प्रकार आहेत. पण प्रमुख प्रकार तुम्हाला मी सांगितलेले आहेत. कारण सोमवल्ली नावाची जी वनस्पती आहे तिचं अजूनपर्यंत जगाला निश्चित सांगता आलं नाही. काहीतरी वाकलं तिकडे लिहून. शंकर भगवान हे कडू पित नाहीत. शंकर भगवानला गोड लागतं. ऊसाचा रस हा गोड आहे. भगवान शंकर म्हणले ऊस ही सोमवल्ली आहे, कारण याला खोड नाही. नारळ झाडे सोमवल्ली आहे. पपई झाड सोमवल्ली आहे. नंतर केळी सोमवल्ली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. कारण खोड नाही त्याला ना, ही वेलीपासून तयार झालेले सगळे प्रकार आहेत. तेव्हा या सोमरसापासून भगवान आपलं शरीर शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, देह शुद्ध करून भजनी भजावे. आता किती महत्त्वाचे मुद्दे साधू संतांनी दिलेले आहेत. पण आपण त्या पद्धतीने काहीच करीत नाही आणि केलं पण नाही. करायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला हे फायदा मिळेल, तसा मिळणार नाही. कुसाचा अग्रभाग अक्षत, यव, धान, तीळ, तूप, सफेद सरसो, पुष्प, भस्म यांनी अर्धपात्रात ठेवले पाहिजे. कुश, पुष्प, यव, धान, शतावरी, तमाल तथा त्याचप्रमाणे भस्म ह्या वस्तू द्रव्याने प्रवणापासून प्रोक्षण पात्रात ठेवले पाहिजे. तत्पश्चात पंचाक्षर मंत्र, रुद्र गायत्री अथवा केवळ व्यर्थ सारूप सर्वोत्तम प्रणवत्वापासून पात्रांना अभिमंत्रित केले पाहिजे. आता या ठिकाणी परिस्थिती अशी आहे. ओम नमः शिवाय. ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र गायत्री. आणि ओम आयो शतम तनसंसारी. ओम आयो त्रिशतम तनासन तद्महे तरस्य मंदी धावती. अव्यद मंत्र. अशा दृष्टीने सगळं आपल्याला आलं पाहिजे. येत नाही तर नमः शिवाय म्हणा. त्यानंतर प्रणवयुक्त ईशान. ओम ईशान सर्व विद्यमान म्हटलं पाहिजे. आधी 5 याजूस मंत्राने प्रोक्षण पात्रात स्थित जळापासून द्वारा सर्व पूजन द्रव्यांचं प्रोक्षण करायचं. पुन्हा देव शिवाचे शंकराचे उजव्या आणि स्थित हजारो दैदीपन अग्नीचे सदृश वर्णवाले बालचंद्रमाचा मुकुट रूपात शिराव धारण करणारे वाणाचे तुल्य मुखवाले 4 भुजावाले पुष्पाची माळ धारण करणारे सौम्य स्वरूपवाले त्याचप्रमाणे सर्व अलंकारापासून सुशोभित माझ्या नेत्र
नंदीचे विधिवत पूजन केले पाहिजे. आता या ठिकाणी भानगड अशी आहे, शंकराची पूजा करतो पण नंदीची कोणी पूजाच करीत नाही. कारण नंदीची पूजा केली तर शंकर केव्हाच प्रसन्न होत नाही. पुन्हा उत्तर भागात विराजमान पुण्यमयी स्वर्ण सदृश आभावाली सुंदर कीर्तिशालिनी पतिव्रता तथा माता पार्वतीचे चरणांचे मंडलात सतत तत्पर राहणारे देवीरूपिणी मेरी भार्या की पूजा म्हणजे शंकराच्या पत्नीची पूजा केली पाहिजे. आता या ठिकाणी पूजा करताना आपण बऱ्याच पूजा करतो. या ठिकाणी भगवान शंकराने स्वतः सांगितलेलं आहे की नंदीची पूजा केली पाहिजे, पार्वती पण पूजा केली पाहिजे. अशा प्रकारे आमच्या दोघांची पूजा करून परमश्रेष्ठी शिवाचे मंदिरात प्रवेश करून शिवाजीचे 5 मस्तकावर सद्योजात आदी 5 मंत्राने विधीपूर्वक पुष्पांजली अर्पित केली पाहिजे. म्हणजे पंचमुखी शिवलिंग जे आपलं त्याची पूजा केली पाहिजे. पुन्हा गंध पुष्प धूप तथा विविध प्रकारापासून शंकर कार्तिकेय गणेशजी तथा पार्वती पूजा करून शिवलिंगाचे निर्माल्य अर्पित कळस औषध दूर करून लिंगाची शुद्धी करण्याची आहे. आता आपण या ठिकाणी पूजा करतो शिवलिंगाची. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता कोणीतरी पूजा करून आपल्या आधी गेलेलं आहे आणि ते पूजा करून गेल्यानंतर आपण पुन्हा त्या शिवलिंगापाशी पूजेला आलेलो आहे. तर त्या शिवलिंगाच्या पूजेला आल्यानंतर आपण पुन्हा पाणी स्वच्छ घालायचं, शिवलिंग पूर्ण शुद्ध करायचं. शुद्ध केल्यानंतर मग त्या ठिकाणी 5 मंत्र म्हणायचे. सद्योजात, अघोर, वामदेव, तत्पुरुष आणि ईशान ही जे नावं आहेत ती नावं घ्यायची. पंचमुखी शिवलिंगाची पूजा करायची. तेव्हा शंकर भगवंताची पूर्ण पूजा होते. गणपत बघा, शिवलिंग, गणपती, कार्तिकेय, नंदिकेश्वर, पार्वती, या 5 सर्वांची पूजा या ठिकाणी करायची. आणि ती पूजा केल्याशिवाय शंकराची पूजा पूर्ण होत नाही. हा इथं महत्त्वाचा मुद्दा यांनी सांगितलेला आहे. पुन्हा सर्व मंत्राने आदि प्रणव ओम तथा अंत में नम लावून जप करायचे. पश्चात परमेश्वराला प्रणव मंत्राने द्वारा अष्टदल कमल रूप आसन निवेदित केले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रांगोळी काढायची किंवा आपण एक आसन तयार करायचं कमळाच्या फुलांचं, त्याच्यावर भगवान शंकरावर ठेवायचं, पूजा करायची. शिवलिंग, पंचमुखी शिवलिंग, तत्पुरुष, आगोरदेव, ईशानदेव, नंतर सद्योजात, ही जी 5 नावं आहेत वामदेव आपण सतत घेतली पाहिजेत. तेव्हा आपल्याला पंचमुखी शिवलिंगातून मिळणारी शक्ती मिळते. म्हणजे शिवाची पूजा करताना नंदीची पूजा काही लोक करीत नाहीत. त्यामुळं त्यांना नंदी जो आहे तो शिवाला सगळं सांगतो आपलं काम, आणि मग नंदीमार्फत शंकर भगवान आपली सगळी कामं करून घेतो. हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. गणपती, कार्तिक स्वामी, देवांचा सेनापती, बुद्धीचा दाता गणेश महाराज, हे सगळे पार्वती आदिमाया शक्ती, दुष्टांचा संहार करणारी, हे सगळं या ठिकाणी आलेलं आहे. त्या दृष्टीने आपल्याला ही पूजा केलं पाहिजे, नैवेद्य दाखवला पाहिजे, होम हवन म्हणजे आपण अग्निहोत्र केलं पाहिजे. तसं आपण काहीच करीत नाही. आपण फक्त करतो पाणी आण, पाणी आण, पाणी आण, चांगलं गरम पाणी आण, अमुक आण. कोण आलं? दूधवाला आला का? भाजीवाला आला का? आणि ते मीठवाला, खारवाला,
ह्याच्यामध्ये आपला विचार जातो. त्याच्यामध्ये पूजा करताना पोरं बॉम्बला त्यात, बायका वाढल्या त्यात, कोणी शाद्यात, अरे काय आहे, कोणी बडबड करते, कोणी दगडी फेकून मारतंय. तिथं शिवलिंगाची पूजा होत नाही. ज्याला भगवान शंकर प्रसन्न करायचा आहे त्याचा टाइम आहे रात्री 11 ते 2 या टायमात भगवान शंकराची पूजा करावी लागते. आता शिवला आपलं रामलिंग आहे. या रामलिंगाची कोण पूजा करतो? आम्ही तिथं पुजारी आमचं बसायचो रात्रीच. तर पुढं अशी परी झाली, एक दिवस इतका प्रकाश पाडला रामलिंगाच्या मंदिरात. अरे म्हणलं अरे काय शंकर भगवान आले, बघा बघा पळा. आम्ही लांब बसून पाहायला लागलो. तर थोड्या वेळामध्ये तिथं चिरंजीव बिभीषण आले. अरे 5-7 फूट उंच, बरेच उंच. म्हणले काय बसला तुम्ही इथं? मी इथं दररोज रामलिंगाची पूजा करायला येतो. पहाटे 3 वाजता बरोबर मी रामलिंगाची इथं पूजा करतो. नंतर इथं बसतो थोडा वेळ, मग अयोध्येला जातो पूजा करायला. तर नित्यनेम रामलिंगाची पूजा कोण करतं? तर या ठिकाणी चिरंजीव जो बिभीषण आहे तो दररोज एवढा तो आम्हाला म्हणलं महाराज तुम्ही मला इथं रोज 3 वाजता भेटा या. म्हणलं बा नाही जमायचं, आता माझं वय झालं, मी आता बसणार वांगड जंगलामध्ये. ठीक आहे म्हणे, मी जमन तेव्हा तुमच्याकडे पण चक्कर मारी. तर अशा दृष्टीने हे सप्त चिरंजीव जे आहेत ते शंकराची रात्री 3 ते 6, रात्री 11 ते 2, 3 ते 6 ही पूजा करण्याचा टाईम आहे. जेव्हा कोणी बोलत नाही, कोणी बांगड्या हलत नाहीत, शिरा वळवळ करीत नाहीत किंवा बांगड्या वाजत नाहीत, तेवढा देवाची पूजा करावी लागते असं शास्त्र सांगितलेलं आहे. इथं वेगळीच तऱ्हा चालते. काय काय देव स्त्रियांच्या हातचं अन्न खात नाहीत, काय काय देव स्त्रियांचं हातचं खातात, काय काय अमंगळ बायांच्या हातचं खातात. ते चेडे गोटे भूतियार मार्गातले आहेत. पित्र जे आहेत ते स्त्रियांच्या हातचं खातात. पण जे देव आहेत फळांचा रस पिऊन आणि दूध पिऊन राहतात किंवा फळं खाऊन राहतात ते देव स्त्रियांच्या हातचं अन्न खातच नाहीत. आणि त्यांना जपावं लागतं, कारण त्यांच्या हातात सगळी सत्ता आहे. त्यातले भगवान शंकर आहेत. मी प्रयागला 1977 साली गेलो होतो. तेव्हा गंगा यमुने संगमा बसलो आणि मला खायला काहीच नाही, फराळ नाही, पाणी नाही, तिथं काही मिळायला तयार नाही राव. आमचे जोडीदार मला सोडून गेले. भजी पाव खायला मस्त मजा, आणि मला उपास फळं खायला काय नाही. बसलो थोडं चिंता करायचं, काय करायचं बा इथं आपला 8-10 दिवस राहायचं आहे. संगमावर अशी माझ्यापासून संगम 2-3 फुटावर पुढे अशा अवस्थेने ते बसलो झोळी बांधून. मग शंकर पार्वती एकदा साध्या रूपात आली. पार्वतीच्या पायामध्ये असे सुंदर कडं होतं चांदीचं. आणि आले, काय महाराज बसले काय? म्हणलं हो बसलो. आम्ही आलोय, तुम्ही पण आले, बसा म्हणे. थोडं उपास आहे ना? म्हणलं आहे बा. फराळ? म्हणलं काय नाही, पाणी पिऊन राहावं गंगेचं 2-4 दिवस. नाही नाही म्हणे, मी फराळ आणणार तुम्हाला. मग भगवान शंकराने स्वतः शिजवलं ते फराळ, काय आम्हाला लागतं त्या पद्धतीचं. आणि मग भगवान शंकर, आम्ही पार्वती 3 जणांनी ते रोज खाय प्यायचं. 7-8 दिवस हाच कार्यक्रम. आमचे जे जोडीदार होते म्हणजे काय महाराज तो एवढं उपास धरून यांचं काय खाता राहावं, कोणीतरी दुसरी माणसं आहेत, त्यांचं तर मला कळत नाही. म्हणलं जाऊन द्या, तुम्हाला नाही कळत सोडून द्या, पण मला आणि भूक लागली, माझं पोट तर भरलंय. मग शंकर भगवान म्हणले तुम्ही आता कुठे जायचं नाही, काशीला नाही, कुठं नाही, घरी जायचं. कारण का तुम्ही आता इथं माझून तुमची भेट झालेली आहे. मी आता 5 वाजता वर जाणार आहे. तुम्ही लवकर उठा, आंघोळ करा सगळेजण, आणि पुढच्या बाजूला जा, पाऊसला येणार आहे. बरोबर 3 वाजले. आम्ही आंघोळ्या केल्या, पुढं झालो. भगवान शंकर पार्वतीने आशीर्वाद दिला आम्हाला. सांगितलं होते काळजी करायची नाही. हां, आणि इतका प्रकाश पडला वर जाताना, बापरे बापरे, सगळं लखलखाट, सगळं शंकर, नागा, संन्यासी, अघोरी, बंगाली सगळे लोक जागे झाले, साधू संत, आणि जय भोलेनाथ म्हणा. कारण भगवान शंकर वर दिसायला, शंकर पार्वती, गणपती, कार्तिक स्वामी, नंदिकेश्वर सगळ्यांना दर्शनवर झालं. अनंत 33 कोटी देव. अशा दृष्टीने मला त्या ठिकाणी आलेला अनुभव तुम्हाला मी मुद्दाम का सांगितला, ते आपलं जे तीर्थक्षेत्र आहे
त्या ठिकाणी गोष्ट घडते. म्हणून आपण आपलं व्यवस्थित भक्ती केली पाहिजे. त्या आसनाचे पूर्वदल अविनाशी तथा साक्षात अनिवार्य सिद्धी स्वरूप आहे. त्याचे दक्षिण दल लघिमा, पश्चिम दल महिमा, उत्तर दल प्राप्ती, आग्नेय कोण का दल प्राकाम्य, नैऋत्य कोण का दल ईशत्व, वायु कोण का दल वशित्व तथा ईशान्य कोण का दल सर्वज्ञत्वा सिद्धिरूप आहे. या पद्मांकी कर्णिका मध्यभाग स्वमंडळ म्हटले जाते. आता या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला. हे जे आपलं पंचमुखी शिवलिंग आहे ना, त्याच्या कडणी पूर्व कोण सिद्धी, उत्तर कोण, दक्षिण कोण, आग्नेय दिशेत कोणची, नैऋत्य कोणची, या दिशेत ज्या सिद्धी आहेत त्या सगळ्या या शिवलिंगामध्ये आहेत. याची पूजा केल्यावर ते आपला प्राप्त होतात. म्हणून हे आसन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं आसन आपण पाळावे कमळे. म्हणून या आसनाला स्वमंडळ म्हटले जाते. स्वमंडळाच्या खाली सूर्यमंडळ त्याच्या बिन खाली साक्षात अग्निमंडळ आहे. हे देवलोक कसे कसे आहेत हे त्यांनी सांगितले. म्हणजे स्वमंडळ म्हणजे भगवान शंकराचं मंडळ, त्याच्यानंतर सूर्यमंडळ आणि त्याच्यानंतर आपण राहतोय अग्निमंडळ. म्हणजे हे आपल्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं आहे. तर जर आपल्याला कळलं तर परमेश्वराचं रहस्य कळलं. आणि हे सगळं मिळण्याकरता आपल्याला पंचमुखी शिवलिंग याची पूजा महत्त्वाची आहे. चारी उपदेशात आग्नेय, नैऋत्य, वायव्य तथा ईशान ईशान्येत धर्म आदी धर्म, ज्ञान, वैराग्य तथा ऐश्वर्य आहे. पूर्वादी 4 दिशामध्ये पूर्व, दक्षिण, पश्चिम तथा उत्तर तात अव्यक्तादी अव्यक्त तत्व, अहंकार तथा चित्त. स्वमंडळाच्या उपर व 3 गुण सत्वरतम, त्याच्या वर 3 मात्रा 3 आत्मा विश्व, तेजस तथा प्रज्ञ आणि त्याच्यावर उपर शिवपीठिका विराजमान आहे. असे अनंत स्वरूप आसनाची कल्पना केली पाहिजे. पुन्हा सद्योजातम प्रपद्यामी या मंत्रापासून परमेश्वर शिवाचे आवाहन केले पाहिजे. वामदेव मंत्रापासून आसनाचे वर स्थापित केले पाहिजे. पुन्हा रुद्र गायत्री मंत्राने सान्निध्य अघोर मंत्रापासून निरोधन तथा ईशान स्वरविद्या नाम या मंत्रापासून शिवाची पूजा करा. पाद्य अर्घ्य तथा आचमन परमेश्वराला अर्पित करा. पुन्हा गंध तथा चंदनयुक्त जलापासून त्याला विधिपूर्वक स्नान घाला, पूजा करा. आता शंकराची पूर्ण पूजा करायची शिवलिंगाची. आणि ती पूजा झाल्यानंतर पुन्हा ते सगळं धुवून काढायचं आणि पुन्हा पूजा करायची. हे पाशवत व्रत आहे, ते पूर्ण करावं लागतं. ते केल्यानंतर भगवान शिव प्रसन्न होतं, पण ती एकाग्र चित्ताने करावं लागतं. बरीच माणसं बसली आणि त्यांना विचारलं, तुम्हाला इथे काय काय दिसतं हो? बरेच जण म्हणले, आम्हाला तुमचं दत्त मंदिर दिसतंय, यज्ञ दिसतोय, बेला झाड दिसतंय, औदुंबर दिसतोय, इथं अमुक दिसतंय, तमुक दिसतंय, गणपती शंकर, नंतर आम्हाला माता दिसते, नंतर हनुमान दिसतोय. अशा दृष्टीने कल्की दत्त ते पण दिसतोय. नंतर गणपती शंकर स्वयंभूजी आहेत ते देव 7 ते पण दिसतात. खरं? अरे बाबा, तुम्हाला लय चांगलं दिसतं राव. एक जण म्हणतो, तुला काय दिसतं? ते म्हणलं, मला शंकराच्या शिवलिंगाशिवाय काही दिसत नाही. इथं कुठंच काय दिसत नाही, फक्त भगवान शिव दिसतो आणि शिवलिंग दिसतो.
मग तो पास झाला, बाकी सगळे नापास. कारण का? तुमचं मन स्थिर नाही, म्हणून तुम्हाला घटना घडतात. एकाग्र चित्ताने साक्षात्कार होतो तो पहा. भगवान शंकराची पूजा करता करता, मी योगाभ्यास करता करता माझं शरीर इतकं गरम झालं की माझ्या शरीराच्या अंगावरती भाकरी भाजू लागल्या, डोक्यावरती भाकरी भाजू लागल्या. इतकं गरम झालं, शरीरातून अग्नीच्या ज्वाला निघायला लागल्या. आणि आता मी काय जगत नाही असं मला वाटलं. म्हणून मी आता ज्या आसनावर बसलो इथं घरात, त्याच आसनावर बसलो होतो. आणि आता आपण जगणार नाही, जय भोलेनाथ म्हणून मी शांत पडलो. थोड्या वेळाने लगेच भगवान शंकर स्वतः आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. 24/7/9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. आणि मग 6 वाजता त्यांनी हात काढला. म्हणले, तुमची तपश्चर्या आता भरपूर झाली. ती तपश्चर्या सगळ्या जगाला जाळून टाकलं असतं, तुम्ही पण संपला असता. आता इतकं मोठं तपश्चर्याचं साधन करायचं नाही, मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटलेलो आहे. मग भगवान शंकराने माझ्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा आम्ही भगवान शंकराकडे पाहिलं, तर त्यांचं शरीर दिव्य शरीर, वज्र कवच शरीर होतं. त्यांच्या नाडी ठोके 0 ते 60 असं अंदाज आहे. त्यांनी मला सांगितलं बऱ्याच गोष्टी. त्यांची एक महत्त्वाची गोष्ट सांगितली अशी की इथे जे भाविक येतील त्यांचं कल्याण होईल, अशा दृष्टीने सांगितलं. आणि मग थोड्या वेळाने ते म्हणलं, मी शरीर घेऊन शरीरात पृथ्वीवर कधीच येत नाही, परंतु मी जोळे बसून बऱ्याच वर्ष तपश्चर्या केली, सोमरस पेले, फळं खाल्ली, घरच्या लोकांनी तुम्हाला चांगलं सहकार्य केलं, त्यामुळं मी तुम्हाला भेटण्याकरता इथं आलेलो आहे. माझं हे दिव्य शरीर घेऊन मी कधीच फिरत नाही, मी वायुरूप शरीर घेऊन फिरतो. कारण हे दिव्य शरीर घेऊन फिरणं फार अवघड आहे. पार्वती, गणपती, कार्तिक स्वामी, नंदिकेश्वर, हजारो प्रकारचे देवदेवता भेटल्या. आणि मग सांगितलं, ठीक आहे, चिंता करायची नाही, जे तुमच्याकडे येतील त्यांचं हजारो पिढ्या कल्याण होईल, आशीर्वाद दिला. आणि भगवान अंतर्धान पावले. अशा दृष्टीने तुम्ही शिवाची भक्ती केली तर तुम्हाला फायदा होऊ शकेल. सांगायचा मुद्दा म्हणजे, मुद्दा मला आले अनुभव, मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे, सत्य घटना सांगितलेलं. का? मी जर सत्यानं सांगितलं नाही तर जगाला काहीच कळणार नाही, की तुम्ही डोळे दाखवून नुसते बसताय, लोकांना फसवताय, असं होईल. मला जो अनुभव तो सांगितला. त्यानंतर पात्रात विधी विधानसे पंचगव्य करून प्रवणाने अभिमंत्र करून पुन्हा प्रणमंत्राने त्या पंचगव्यापासून शिवाची विधीवर पुढे स्नान घालायचं. पंचगव्य पंचामृत म्हणजे पंचामृत म्हणजे 5, दूध, दही, तूप मध. आणि पंचगव्य म्हणजे दूध, दही आणि थोडं गाईचं शेण हे टाकून ते धुवायचं, स्वच्छ करायचं. त्यानंतर प्रणव म्हणजे ओम, वेद मंत्राचा पाठ करून पुन्हा गोधृत्यापासून, मधूपासून, इक्षू रसापासून, अन्य पवित्र द्रव्यापासून महादेवाला अभिषेक केला पाहिजे. आता पहा, या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. इक्षू रस्से, बघा आता याच्यामध्ये कसं सांगितलं, इक्षू रस्से, इक्षू म्हणजे ऊस, ऊसाच्या रसापासून भगवान शंकराला अभिषेक केला पाहिजे, त्याला 100% फायदा होतो. त्यानंतर पवित्र जलपात्रात जल पाणी सोडून साधकाने मोठ्या प्रमाणात शिवलिंगाचे प्रक्षालन शुद्ध स्नान करून घेतले पाहिजे. बघा आता या ठिकाणी इक्षू रस, ते काय सांगितलं, इक्षू रसापासून म्हणजे या ठिकाणी बघा आता भगवान शंकराने आपला जो दृष्टांत दिला ना, भगवान शंकरला म्हणलं, देवा तुला काय व्हावं, आम्ही काही पुराण वाचलं नव्हतं. भगवान शंकर म्हणले, मला ऊसाचा रस दे, मला त्याचा अभिषेक कर, पाणी दे, मला दुसरं काय देऊ नको. आणि तेव्हापासून आम्ही आणि आपले जे भाविक मंडळी आहेत त्यांनी मशीन घेतलेले आहे. आणि दुसरा मुद्दा, रोज ऊस आणून देतात.
आणि त्या उसाचा रस काढून भगवान शंकराला आम्ही उसाच्या रसाचा अभिषेक करतो रोज दररोज. बघा इथं आहे का गांजा फुकाय लिहिले का इथं? हा, गोठ्याचा आंघोळ करा सांगितलंय का? हा, तुम्ही माझे गोठ्या प्याताय, दारू प्याता आणि गांजा वाढताय राव. इथं कुठे शंकराने काही युक्सुरस युक्सुरस मला अभिषेक करा सांगितलंय, मला पिण्याकरता अमृत उसाचा रस द्या सांगितलंय, असं सांगितलं भगवान शंकराने. बाकीचं काय सांगितलंय का? नाही. तुम्ही कायची काय करता राव? 50 चुका. जरा नीट वागा. तिथं लिहिले ना काय आपल्या मंदिरात, त्याचा अभ्यास करून तसं करीत चला. मधून मधून ऊस आणून भगवान शंकरला ऊसाच्या रसा आंघोळ घाला. त्याच्यानंतर साधनाने श्वेत वस्त्राने यथाविधी जलाचे शोधन करून स्वर्ण चांदिया ताम्रपात्र अथवा कमलपात्र पलास पात्र शंख अथवा शोधित सुंदर मृतिका पात्र घेऊन पूर्वोक्त शुद्ध जलापासून पूर्ण करले पाहिजे. आता या ठिकाणी शंकराला शंखाने आंघोळ घालणे म्हणून सांगितलं, पण या ठिकाणी शंकर भगवंताला शंखाने आंघोळ घालायला सांगितले, म्हणजे ते शंख बरोबर शंकर भगवान चालतोय. लिंग पुराण दिली महत्वाची माहिती. कायची काय अफवा पसरून हे कोणी काही आपलं बगल पुराण समाजात मांडून त्यांनी नाश केलाय. ते बघा, स्वर्ण पात्र, चांदी पात्र, तांब्याचं पात्र, कमल पात्र, पलास पात्र, शंख पात्र, मृतिका पात्र, मातीची भांडी, असं सगळे एवढे भांडी घेऊन याच्यापैकी कुठलं तरी भांडं वापरून शंकराची पूजा करा. पुन्हा त्यात कुश, अपमार्ग, कापूर, जाती पुष्प, चंपा, श्वेत, करवीर, मल्लिका, कमल, उत्पल आदी सुंदर पुष्प तथा चंदन आदी घालून त्या जलात सद्योजात आदी मंत्राने अभिमंत्रण करून मंत्रोच्चाराच्या साथ जलकुंभापासून शिवजीला अभिषेक केलाच पाहिजे. आता बघा या ठिकाणी भांडी सांगितलं ना, सोनं, चांदी, तांब, पलास पात्र, मृतिका पात्र, शंख, याच्या कुठल्या ते साधनाने भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. इथं बाटली सांगितली का? कुठलं वाकडं भांडं सांगितलंय का? नाही. तुम्ही त्या बाटल्या घेऊन पळा त्या देवाला पाणी घालायला. अरे सगळा नाश केला धर्माचा, जरा नीट समजून घ्या. एवढ्या मोठ्या बाटल्या घेऊन चालत आहे, चालत नाही. सांगितलंय का इथं? तर सांगितलं नाही. हे सांगितल्याप्रमाणे भगवान शंकराची पूजा झाली पाहिजे. बेली महादेव जो आहे बेलाखाली बसलेला, तो 100% तिथे बसलेला असतो. बाकीच्या मंदिरामध्ये शंकर येऊन जेवण असतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण बेलाच्या झाडाखाली जे शिवलिंग आहे तिथं भगवान शंकर, पार्वती, नंदिकेश्वर, गणपती, कार्तिक हे सगळे देवदेवता 24 तास असतात. आता एक दिवस झालं म्हणलं काय शंकर भगवान तर इथं आहे पंचमुखी शिवलिंग, पण याची रोज पूजन देखभाल कोण करणार बाबा? मला जमन का? भगवान शंकर म्हणलं थांब, मी एक तुला महत्त्वाचं दाखवतो, महत्त्वाचा मुद्दा. मग तर भगवान शंकराने दररोज सकाळी स्वर्गातून म्हणजे कैलासामधून एक रुद्र पाठव. या बेलाच्या झाडाखाली जो शिवलिंग आहे, पंचमुखी शिवलिंग आहे, याची पूजा देखभाल करण्याकरता भगवान शंकर असतातच. परंतु दररोज पहाटे 3 वाजता स्वर्गातून रुद्रदेव येतो, रुद्र येतो. एक रुद्र आला का हा जातो, दुसरा थांबतो. परत दुसऱ्या दिवशी पहाटे दुसरा रुद्र येतो, हा निघून जातो. असा क्रम कितीतरी वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. अनेक भाविकांचा अनुभव येतो. रात्री 3 वाजता बरोबर कैलास स्वर्गातून म्हणजे बघा गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराटलोक, याच्या पलीकडं महाविष्णुलोक, त्याच्या पलीकडं महास्कंदलोक,
त्याच्या पलीकडे महापार्वती महापंचसागरेश्वरी माता लोक, त्याच्या पलीकडं पुढं अनंत अंतरावरती रुद्रलोक. त्या रुद्रलोकातून एवढ्या देवांना लोकदेव वळणून हा रुद्रगण इथं रोज येतो पहाटे 3 वाजता. दिवसभर इथं राहतो. मग इथं होम हवन वगैरे होतं, ते घेतो. नंतर सकाळी उसारसा अभिषेक होतो, त्याच्याला अर्क घेतो आणि पुन्हा शंकरांनी नेऊन त्याचं शंकर भगवान ते घेतात. असा कार्यक्रम नित्यनेमाने चालू आहे. ह्या असं भगवंताचं महत्त्वस्थान या ठिकाणी आहे. दररोज रुद्र येतोच, पहाटे 3 वाजता येणार. जुना आज आलेला रुद्र आलाय पहाटे 3 वाजता, तर उद्या पहाटे 3 वाजता दुसरा रुद्र येईल. हा रुद्रावर निघून जाईल, शंकराचा गण येईल, सेवक येईल. अशा क्रमावर पंचमुखी शिवलिंगाची पूजा देवलोक सुद्धा रोज करतात. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्याकरता या ठिकाणी आपल्याला त्यावर नंदी म्हणाले, हे सनत्कुमारजी, आता मी सर्व मनोरथांची सिद्धी करणारे त्या मंत्राचे आपल्याला सांगतो, ज्याचा पाठ करून एक बार सुद्धा शिवलिंगाचे अभिषेक करण्यापासून मनुष्य भवबंधनापासून सूट जातो, अनेक संकटातून मुक्त होतो, कोट्यही बनतो. सूतजी म्हणाले, हे मंत्रवेत्ता ऋषिगण, पवमान ऋग्वेदे पवमान ऋचाय पववाम सुक्त, आता याच्यामध्ये पवमान सुक्ताचा अभिषेक केला पाहिजे. नंतर आपण करतो वाम सुक्त, ते वाचतो, रुद्राध्याय वाचतो. नंतर अथर्ववेदे नीलरुद्र ते वाचतो, पवित्र श्री सुक्त ते वाचतो, रात्री सुक्त ते ऋग्वेदात आहे ते पण वाचलं जातं. कल्याणप्रद चमस म्हणजे यजुर्वेद, होतार, मंगलमय, अथर्व शीर शांती, भानुड, अरुण, वरुण, ज्येष्ठ, वेदवृत्त, अंतर, पुण्यप्रद, पुरुष सूक्त, कपी, कपर्दी, सामयदे, आवो, राज, मंत्रसंख्या 69, ब्रतचंद्र, विष्णू, विरूपाक्ष, स्कंद, शिवाची ऋचा, पंचब्रह्म, सदजाचे 5 मंत्र. पंचब्रह्म म्हणजे पंचमुखी शिवलिंग, 5 मंत्र. वामदेव, तत्पुरुष, सद्योजात, घोर, अघोर, ईशान, हे 5 मंत्र या त्या ठिकाणी म्हणायचे. नमः शिवाय तथा केवल प्रवणमात्रान ही सभी पापों से शमन हेतू देवदेव शिवाला अभिषेक केले पाहिजे. आपली सगळी पापं फिटण्याकरता शंकरला पुन्हा रुद्र महारुद्र अभिषेक केला पाहिजे. आपण मत म्हणून करतो. हे सगळ्या सिद्धता या ठिकाणी झालेल्या आहे आणि त्याचा आता फायदा आपल्याला होत आहे. तत्पश्चात भगवान शंकराला वस्त्र, यज्ञोपवीत, आचमने, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, सुगंधित जल, पुन्हा आचमन, रत्नजडित मुकुट, सुंदर छत्र, आभूषण तथा मखवास, तांबूल आदी उपचार प्रणव मंत्रापासून केले अर्पित करायला पाहिजेत. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा निवास, नैवेद्य, सुगंधित जल पाहिजे. आता या ठिकाणी शंकराला आपण जे पाणी घालतो ते सुगंधित पाहिजे, चंदनयुक्त, चंदनाचं त्याचं म्हणजे थोडा अंश पाहिजे, तेव्हा ते सुगंधित पाणी होतं, ते घालायचं. आता आपण बुटाड्या चापडं घालून पाणी आणतो, हे पाणी सुद्धा शंकराला चालत नाही. विहिरीचं किंवा नदीचं पाणी पाहिजे. कोणी जर म्हणलं मी शंकराचा अवतार आहे, तर पार्वतीला लगेच राग येतो. कोणता शंकर? नीलकंठ आहे का तू? नाही, टाकला कट्टू.
एखादा म्हणला बा मी विष्णूचा अवतार आहे, मग तू वक्ष भगवंत आहे का? नाही, मी टाकला कटून. कोणाला म्हणला मी ब्रह्मदेव आहे, मग तुझ्या हातावर पद्म आहे का? नाही, मी टाकला कटून. म्हणजे त्या ज्या स्त्रिया आहेत देवांच्या, कोणाला हे शंकराचं स्वरूप प्राप्त होऊन देत नाहीत. शंकराची पार्वती, ज्या शंकर जर समजा मानरूपात येत असून त्याचा निळकंठ असेल तरच पार्वती त्या मानरूपाला पृथ्वीवरती आधार देते, प्रसन्न होऊन त्याचं कार्य वाढवते. बाकीचं कोणाचं वाढत नाही. शिळमध्ये निळवा मारा निळकंठ, त्यांचा निळाकंठ होता, ही शंकराचा अवतार. पिंपळ्यात त्यांची समाधी. म्हणजे शंकर भगवंत या रूपाने शिरूरमधून अवतीर्ण झालेले आहेत. तर सांगायचा मुद्दा या ठिकाणी बरेच मात्र मुद्दे आहेत, जसे वेळेनंतर सांगतो. निळकंठ, शंकर भगवंताचा निळकंठ. एक जण म्हणले महाराज आम्ही कल्की अवतार आहोत. मला वक्ष भगवान चिन्ह दाखवा. नाही, मग कसा प्रचार करता, लोकांना फसवता. वचलांछन चिन्ह दाखवा, बाप दाखवणे श्राद्ध घाला, तसं तुम्हाला काय करता येणार नाही. आता अलीकडे जवळजवळ 10,000पेक्षा जास्त लोक सांगतात आम्ही कल्की अवतार आहोत. तुम्ही कल्की अवतार नाही, कल अवतार आहात, कारण चिन्ह नाही तुम्हाला. एका दुकानामध्ये एक 2-2 हजाराच्या 5-6 नोटा घेऊन माणसं गेली. म्हणलं शेठजी आम्हाला हे 10,000 रुपयाचं माल मटेरियल द्या. शेठजी म्हणलं ठीक आहे, आणा इकडं. नोटा तपासल्या, त्यातल्या फक्त 5,000 रुपयाच्या नोटा शास्त्रोक्त सारखं गव्हर्नरची सही असणाऱ्या होत्या, बाकी नोटा खोट्या. तसं तुम्ही जरी जन्माला आले असले, भावनिक अवतार झाले असलात, तरी तिथं तुम्हाला आदिमाया शक्तीची महालक्ष्मी आहे, ती कल्की अवतार म्हणून घेणारा जगून देणार नाही आणि त्यांना पुढं प्रगती पण करून देणार नाही. वक्ष भगवंत वच्छलांना चिन्ह ज्या मानवाला असन तिथंच ती लक्ष्मी प्रसन्न होणार आणि तिथंच लक्ष्मी त्या व्यक्तीला भगवान विष्णूचा कल्की अवतार घोषित करणार. बाकीचे कोणाला करणार नाहीत. उगाच समाजाला फसवून दिशाभूल करू नका. समाजाने वेड्यांच्या नादून आपलं वाटोळं करून घेऊ नका. सत्य भक्ती करा आणि तुम्हाला भावनिक आवेश अवतार मानता येईल, संत अवतार मानता येईल. पण मी स्वतःच कल्की अवतार असं मानायचा अधिकार नाही, कारण तुम्हाला चिन्ह नाही त्या नोटसारखं. त्यामुळे तुम्हाला माल मिळणार नाही. फुकट तडफडून मारायची लक्षणं आहेत. एक जण म्हणला महाराज मी कल्की अवतार आहे. महाराज मी म्हणलं ठीक आहे, चांगलं आहे, चिन्ह दाखव. चिन्ह नाही. मी म्हणलं जावं ते आता ते तुम्ही त्या महालक्ष्मीचा विचार करा. तिने जर तुम्हाला वरदान दिलं, तुमची भेट घेतली, तर तुमचं सिद्धचा होणार नाही. आणि पुढं 2-3 तासांनीच रस्त्या उडी मारून खतम झाला. कारण का, तर त्या लक्ष्मीने त्याला जगून दिलं नाही. खरी लक्ष्मी जी आहे ना, ते वच्छलांछन चिन्ह धारण केलेला वक्ष भगवंत ज्या ठिकाणी असन त्यांनाच ती वरदान देऊन त्यांच्या सहवासात जाते. बाकी ठिकाणी राहू शकत नाही, कोणालाही अवतार होऊन देत नाही. हा मात्र मुद्दा आहे. कोणी उठून स्वतःला अवतार म्हणू नका. तुमच्याकडे चिन्ह असलं बोला, आमचं काय म्हणणं नाही. चिन्ह नाही तर बोलणार तर कशा लोकांना कशाला फसवता पैसे कमावण्याकरता. हां, थमूच नका ना. मला लय भेटले, 1,000पेक्षा जास्त लोक भेटले अवतार म्हणून घेणारे, पण चिन्हच नसल्यामुळं त्यांना मी काय अवतार म्हणून घेतलं नाही किंवा मानलं नाही, मानतच नाही. वक्ष भगवंत हा परमेश्वर आहे, बाकीचं कोणी नाही. पृथ्वीवाला तो देव, त्याची भक्ती करा, कुणा असं शोधून काढा. त्यानंतर स्फटिकाचे सदृश वर्णवाले कलारहित अविनाशी समस्त देवतांचे भी कारण सर्व देवलोकात व्याप्त परस्पर ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र रुद्र आदी देवतांचे तथा देवऋषेपासून अगम्य श्रुतीपासून अनुसार वेदो तथा उपनिषदापासून जातवंग भी अगोचर कळत नाही यांना. आदीमध्ये अंतशरहित भवरोगापासून भवरोगापासून संतप्त प्राण्यांसाठी औषध प्रसिद्ध
शिवतत्व लिंगरूपात प्रतिष्ठित आहे. या प्रकारे शिवलिंगात महादेवाचे ध्यान केले पाहिजे. पुन्हा लिंगाचे शीर्षपर प्रणव मंत्र म्हणून पूजा करणे पाहिजे आणि विधीपूर्वक स्तोत्रपाठ करून नमस्कार तथा प्रदक्षिणा केली पाहिजे. त्यानंतर अर्घ्य प्रदान केले पाहिजे. महादेवाचे चरणाचे पुष्प अर्पित करून त्यांना साष्टांग प्रणाम केला पाहिजे. देवादिदेव शिवाला समाहित आहे असा भावना केली पाहिजे. हे सर्व कुमारजी, अशा प्रकारे मी शिवलिंगाचे उत्तम पूजन विधान वर्ण संक्षेपात करून सांगितले आहे. आता आपला अभ्यंतर लिंगाचे विधी बताऊंगा. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शम. ओम शिव शिव शाम शम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शम. ओम शिव शिव शाम शम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शम. ओम शिव शिव शाम शम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शम. ओम शिव शिव शाम शम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शम. ओम शिव शिव शाम शम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शम. ओम शिव शिव शाम शम. ओम स्वयंभू श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्तात्रेय की महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. ब्रह्मऋषियात्री महापतिव्रता सौभाग्यवती अनुसया माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. ऋषि की जय. धर्म की जय हो. धर्म की जय हो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.